भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. थेट जाऊया. आहे या सरकारच्या मंत्र्यांना आता रस्त्यावर फिरू देणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात तयार झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार आहे. एम्पिरिकल डेटावरून सर्व वाद आहे. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे, केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट. हे महाविकास आघाडी सरकारचे नेते खोटं बोलतात आहे. इम्पेरिकल डेटा तयार करण्याचं काम राज्य सरकारचं आहे, सेन्सस तयार करण्याचं काम केंद्र सरकारचं आहे. खोटं बोलतात आहे. इम्पेरिकल डेटा म्हणजे स्टॅटिस्टिकल डेटा आहे. मराठा आरक्षणाच्या वेळी देवेंद्र फडणवीस सरकारने डेटा तयार केला होता. या सरकारला 10 महिन्याचा वेळ या सरकारकडे होता डेटा तयार करण्याकरता. महिन्याभराचा डेटा तयार करता येतो, या सरकारने केला नाही. इम्पेरिकल डेटा तयार करण्याची जबाबदारी सरकारची आहे, महाराष्ट्र सरकारची, केंद्र सरकारची नाही आहे. याने फुटबॉल केलाय, जाणीवपूर्वक टाइमपास केला, केंद्राच्या नावाने टाइमपास केला आणि ओबीसी आयोगाला पैसे न दिल्यामुळे आज डेटा तयार करता आला नाही. आणि त्यामुळे आज जे सुप्रीम कोर्टाने जो अध्यादेश रद्द केला हे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना माहीत होतं, मंत्रिमंडळाला माहीत होतं हा अध्यादेश टिकणार नाही. अनेक लोकांनी सांगितलं होतं अध्यादेश टिकणार नाही, तरी अध्यादेश काढला. हा चुकीचा अध्यादेश आहे आणि त्यामुळं आज रद्द झाला. महाविकास आघाडी सरकारने 1 महिन्याच्या आतमध्ये डेटा तयार करावा आणि ओबीसीना आरक्षण द्यावं. आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे, भंडारा गोंदिया असेल किंवा अनेक नगर परिषदच्या नगरपंचायतच्या निवडणूक आहे, त्यामध्ये आता ओबीसी आरक्षणाचं काय होईल? सुप्रीम कोर्टाच्या निकालात काय ज्या निवडणुका सुरू आहेत त्याबद्दल काय टिप्पणी केली मला माहिती नाही, पण ज्या निवडणुका लागलेल्या नाही आहेत त्या निवडणुका पुढे जाऊ शकतात. त्यांच्याकरता महिन्याभराचा वेळ वाढवून घेऊ शकतात, 2 महिन्याचा वेळ वाढवून घेऊ शकतात आणि तातडीने डेटा तयार करू शकतो. आपण महिन्याभराचा डेटा तयार होऊ शकतो. 4 मार्च 2021च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे कारवाई होऊ शकतं. या सरकारने कारवाई केली पाहिजे. आपण बघू शकतो की चंद्रशेखर बावनकुळे होते, त्यांचं असं म्हणणं होतं की केंद्र सरकारचं काम जे आहे ते सेन्सेक्स तयार करण्याचं आहे, इम्पेरियल डेटा करण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे. मात्र राज्य सरकार कुठेतरी राज्य सरकारला माहीतच होतं की हा अध्यादेश टिकणार नाही. असं असताना देखील जाणीवपूर्वक राजकारणापोटी त्यांनी हा अध्यादेश काढला. आता तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही, पूर्णपणे पडद्यापाठीमागचं राजकारण, यामुळे हा सर्व ओबीसी आरक्षणाचा खेळ सुरू आहे अशा प्रकारची टीका केलेली आहे आणि याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार आहे असं देखील चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे. तुषार कोरे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर आपण पाहिलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे राज्य सरकारवर टीका केलेली, आरोप केलेले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशानंतर आता राज्य सरकारनं जो अध्यादेश काढलेला होता त्यानुसार स्थगिती या अध्यादेशाला मिळालेली आहे. पुढच्या आदेशापर्यंत सुप्रीम कोर्टानं या सगळ्यावर स्थगिती दिलेली आहे. जो अध्यादेश काढला गेलेला होता तो चुकीचा होता असं यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं आहे. राज्य सरकारला खरं तर एक खूप मोठा दणका या सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बसलाय असं आता बोललं जात आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणासंदर्भातला निकाल आता सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. ओबीसींना 27% आरक्षण देता येणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. राज्य निवडणूक आयोगाला या संदर्भातले आदेश दिले गेलेले आहेत. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला आता आणखी एक मोठा दणका बसलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असं सांगत राज्य सरकारच्या अध्यादेशाला पुढच्या सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. वॉर्डनिहाय ओबीसींचा डेटा मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेता येणार नाहीत असं निरीक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टानं नोंदवलेलं आहे. अशा वेळेला फेब्रुवारीमध्ये 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या आणि 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आणि या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी एक मोठा धक्का मानला जातोय. एससी आणि एसटी साठी राखीव असलेल्या जागांवरच्या निवडणुका घेता येणार असा निर्वाळाही दिला गेला आहे. राज्यात सध्या नगरपालिका, नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरू आहेत. या निर्णयामुळे राज्यातल्या राजकारणावर मोठा परिणाम होणार असल्यानं हा मुद्दा आता चांगलाच पेटण्याची शक्यता व्यक्त होतीये. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या.
प्रशांत, राज्य सरकारला खूप मोठा दणका देणारी ही एकंदरीतच बातमी म्हणावी लागेल। राज्य निवडणूक आयोगाला आता सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहेत। प्रशांत, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जो महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढला तर ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात 27% आरक्षण देण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला हा. होता। यामागे पार्श्वभूमी अशी होती की ज्या पद्धतीने भंडारा, गोंदिया आणि नागपूरच्या काही जिल्हा परिषदांमध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे ते रद्द करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर। त्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात आल्या होत्या, त्या निवडणुका सध्या सुरू आहे। पण त्यानंतर देखील महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढून एक प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कुठेतरी सांख्यिकीय डाटा, सांख्यिकीय माहिती, आकडेवारी एकत्र न करता हा अध्यादेश काढला, अशा प्रकारची माहिती आणि अशा प्रकारचं म्हणणं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते, आज सुप्रीम कोर्टात ज्या सुनावणी सुरू होती त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सुनावलं होतं की जर आपण या संदर्भातली आकडेवारी सुप्रीम कोर्टात मांडली असती तर आम्ही अध्यादेशाला मंजुरी देखील दिली असती। पण आपण कुठल्या प्रकारची आकडेवारी एकत्र करत नाही, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो त्या निर्णयाकडे दुर्लक्ष करता। असं असताना आम्ही या आरक्षणाला का मान्यता द्यावी अशा प्रकारचा थेट सवाल सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीशांनी विचारला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय की जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तोपर्यंत 27% आरक्षणाला पूर्णपणे स्थगिती देण्यात येईल। यामुळे एक मोठा परिणाम राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे ज्या आता होऊ घातलेल्या आहेत त्यावरती एक मोठा परिणाम होईल आणि यासोबतच ओबीसी राजकारणामध्ये याच्या निर्णयाचा मोठा परिणाम मानावा लागेल। कारण की ज्या पद्धतीने महाविकास आघाडी असो किंवा विरोधी पक्ष असो, हे दोन्ही पक्ष दोन्ही दिशा देण्याचं काम करतात ओबीसीच्या मुद्द्यावरून आणि एक प्रकारच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करतात। पण याचा थेट परिणाम हा ओबीसीच्या नेतृत्वावरती होणार आहे, ओबीसींना नेतृत्व मिळणार नाही अशा प्रकारची शक्यता आहे। त्यामुळे आता राज्य सरकार याचा काय पाऊल उचलतं अजिंक्य, हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। बिलकुल बिलकुल प्रशांत, असेच आमच्या सोबत रहा। मी पुन्हा एकदा येणार आहे आपल्याकडे। आपल्या सोबत सध्या फोन लाईन वरनं प्रकाश शेंडगे आहेत, ओबीसीचे नेते। त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। शेंडगे साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। सुप्रीम कोर्टानं जे आदेश दिले त्या अनुषंगानं आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातल्या अध्यादेशाला स्थगिती दिली गेलेली आहे। राज्य सरकारसाठी हा एक खूप मोठा दणका मानला जातोय। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? राज्य सरकारने या बाबतीत सुद्धा अत्यंत म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ही जी केस ज्या पद्धतीनं त्यांनी हाताळायला पाहिजे होती त्याप्रमाणे त्यांनी हाताळलेली नाही। कारण मूळचा दावा सुद्धा असं त्यांनी फक्त तारखा घेत गेले आणि आता अध्यादेश काढून काम भागलं असं त्यांना वाटलं होतं। पण तसं आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे टिकणार नाही, कारण सुप्रीम कोर्टचा आदेश असा होता की तुम्ही इम्पिरिकल डेटा गोळा करा, तुम्ही डेडिकेटेड आयोग नेमा आणि 27%च्या आतमध्ये हे आरक्षण बसवा। परंतु या सरकारने काही केलं नाही, फक्त केंद्रावरती आरोप करण्यापेक्षा दुसरं काही केलं नाही। हे सगळे म्हणजे अक्षरशः आक्षेप दिरंगे यांनी केली आणि ओबीसीची फसवणूक केली ह्या लोकांनी आणि एक षडयंत्र आहे आणि ह्याचा फटका ओबीसीला बसणार आहे आणि ओबीसी नक्की आणि ओबीसी याचा फटका सुद्धा जर ओबीसीला बसला तर ओबीसी नक्कीच या महाविकास आघाडी सरकारला धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। पण आता अर्जंटली आता ह्या निवडणुका ज्या आहेत कुठल्याही सरकारने पुढे घेण्यात याव्यात आणि जर या पुढे घेतल्या नाहीत आणि ओबीसी आरक्षणाशिवाय जर ह्या निवडणुका झाल्या मग मात्र ओबीसीला फार मोठं आंदोलन जे आहे या राज्यामध्ये करावं लागेल। त्याची सगळी जबाबदारी राज्य सरकारवरती राहील। अर्जंटली त्यांनी आता निवडणूक आयोगाला आपला जो आयोग नेमलेला आहे त्याला त्यांनी त्यावरचं फंड दिले पाहिजेत आणि एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं गेलं पाहिजे। 10 महिने त्यांनी घालवले, 10 महिन्यामध्ये एक नवा पैसा सुद्धा त्यांनी दिला नाही। म्हणजे इतका धोकाबाजी जी आहे ती ओबीसीच्या समाजासोबत या सरकारने केलेली आहे। ओबीसी मंत्रालय झोपलं होतं इतके वर्ष काय आणि काहीच काम केलेलं नाहीये आणि त्यामुळं त्या सरकारचा निषेध करावा त्याला थोडासा आहे। पण प्रकाशजी, आता पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? कारण आता सरकारला तर एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं आता म्हटलंय की अध्यादेश जो काढला होता त्याच्यावर देखील पुढच्या सुनावणीपर्यंतची स्थगिती आहे। आरक्षण तर देता येणार नाहीये जोपर्यंत एम्पिरिकल डेटा दिला जात नाही तोपर्यंत। मग आता राज्य सरकारनं नेमकं पुढे काय केलं पाहिजे तातडीनं, जेणेकरून हा मुद्दा मार्गी लागू शकेल? कारण याचे राज्याच्या राजकारणावर थेट परिणाम होऊ शकतात। नाही, आता पहिलं काम राज्य सरकारने हे करायला पाहिजे, ह्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका किमान 3 महिन्याने पुढे घेतल्या पाहिजे। ज्या मार्चमध्ये फेब्रुवारी मार्च निवडणूक आहे त्या जून जुलैमध्ये निवडणूक घेतल्या पाहिजे आणि त्या वेळेमध्ये त्यांनी या आयोगाला निधी देऊन त्यांनी इम्पिरिकल डेटा गोळा करून हे 27% आरक्षण टिकवणं जे आहे हा एकमेव मार्ग सरकारपुढे आहे। ते जर सरकारनं नाही केलं तर मग मात्र ह्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार ह्या ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणूक घ्याव्या लागतील आणि त्याचं सगळं पाप जे आहे हे सगळं पाप महाविकास आघाडीच्या सरकारचं असेल
आणि याविषयी सरकारला आम्हाला नक्कीच आम्ही जाब विचारू. आम्ही रस्त्यावरून उतरून टोकाचा संघर्ष या सरकारविषयी विरोधात केल्याशिवाय राहणार नाही. बिलकुल प्रकाशजी, आणि सातत्यानं भाजपचे नेते सुद्धा सांगत होते की इम्पेरिकल डेटा देणं सर्वात महत्वाचं आहे, त्या अनुषंगानं तातडीनं काहीतरी कार्यवाही केली जावी, पण राज्य सरकारकडून चालढकल होतीये असा देखील आरोप केला गेला. आपण देखील म्हणालात दुर्लक्ष झालं. हे प्रकाशजी, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? नाही, कसं आहे, सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की ही जी सुप्रीम कोर्टची मॅटर आहे याच्यामध्ये या सरकारनं मुळीच लक्ष घातलं नाही. 8 वेळा तारखा घेतल्या, पुन्हा तेच ते, पुन्हा तारीख, पुन्हा सुप्रीम कोर्टाने शेवटी कंटाळून त्यांनी सांगितले की तुम्ही यांनी स्थगिती दिली. पण तरी सुद्धा या सरकारला जाग आली नाही. त्यांनी फक्त उठसूट उठायचे की त्या महाविकास आघाडी सरकारचे नेते सगळे केंद्राने दिला पाहिजे, केंद्राने दिला पाहिजे. अरे पण तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही का करत नाहीये? आणि म्हणून हे भारत सरकारने जे करायला पाहिजे महाविकास आघाडी ते त्यांनी का केलं ना, हा माझा सवाल आहे सरकारला की तुम्ही का नाही डेटा गोळा केला? तुमच्या 10 महिने तुमच्याकडे वेळ होता, तुम्ही अक्षम्य दिरंगाई केलेली आहे. आणि हे नक्कीच ह्याचा जाब तुम्हाला संपूर्ण ओबीसी समाजाला तुम्हाला द्यावाच लागेल. बिलकुल प्रकाशजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्या सोबत होते फोन लाईनवरनं. त्यांनी देखील राज्य सरकारचा हा अक्षम्य दुर्लक्षपणा आहे असं म्हटलेलं आहे. याच संदर्भात बाळासाहेब सानप यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. खऱ्या अर्थाने तुम्ही जर ठरवलं की प्रत्येक गावात आपला ग्रामपंचायतचा सरपंच किंवा ग्रामसेवक ठरलेला आहे, जिल्हा लेवलला कलेक्टर आहे, पूर्ण डिपार्टमेंट आपल्या हातात आहे आणि एका गावाची जनगणना करण्यासाठी खूप वेळ लागत नाही, 5 ते 6 दिवसामध्ये एक ग्रामसेवक एका गावाची जनगणना करू शकतो. एवढं सगळं तुमच्या समोर असताना सुद्धा तुम्ही ओबीसीला न्याय देऊ शकत नाहीत. येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तुम्हाला ओबीसी माफ करणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन होतील त्या इलेक्शनला आम्ही ओबीसीच्या माध्यमातून तुम्हाला विरोध करणार आहे. तर आपण पाहिलं की स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आरक्षणाच्या संदर्भात ओबीसींना 27% आरक्षणाचा अध्यादेश राज्य सरकारनं जारी केलेला होता. त्या अध्यादेशाला आता सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे. पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती असणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाबाबत ही एक अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आजच्या दिवसातली म्हणावी लागेल. राज्य सरकार आता या संदर्भात नेमकी काय पावलं उचलतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण विरोधी पक्ष आता राज्य सरकारवर टीका करतायत. राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाच्या, राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सातत्यानं खोटं बोलत आलेलं आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं या मुद्द्यावर खोटं बोलत राहिले. अक्षम्य असा एक प्रकारे दुर्लक्ष या सगळ्या प्रकाराकडे झालं, या मुद्द्यावर झालं असं एकंदरीत भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. आपण पाहतो आहोत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती दिली गेल्यामुळे आता याचे थेट पडसाद राज्यातल्या राजकारणावर उमटताना दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 27% आरक्षण देता येणार नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनं अध्यादेश देखील काढलेला होता. मात्र या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं आता स्थगिती दिलेली आहे. या संदर्भात आपण प्रतिक्रिया आता जाणून घेणार आहोत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिलेली आहे. एक प्रकारे मोठा दणका मानला जातोय राज्य सरकारला. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, ज्या वेळेला अध्यादेश काढला त्याच वेळेला त्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आम्ही भूमिका मांडली होती की हा अध्यादेश सुप्रीम कोर्टाला अभिप्रेत असणाऱ्या चौकटीत ठरणार नाही, न्याय्य ठरणार नाही, आणि तेच झालं. खरं म्हणजे ज्या वेळेला हायकोर्टानं या ठिकाणी वारंवार राज्य सरकारला पत्र पाठवली होती त्यावेळेला दुर्लक्ष केलं गेलं, आणि त्यावेळेला जर सतर्कता दाखवून तर त्या ठिकाणी नीट सरकारनं रिस्पॉन्ड केलं असतं तर कदाचित त्याच टप्प्यावर तो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला असता. परंतु आता ओबीसी समाजाचं आरक्षण राजकीय रद्द झाल्यानंतर जो आक्रोश संताप या ठिकाणी झाला
त्याकरता मग हे अध्यादेश काढण्याची घाई या जनतेचा रेटा थोपवण्यासाठी झाली. परंतु त्याही वेळेला आम्ही सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये हा अध्यादेश टिकणार नाही. त्याच्यामुळं एम्पिरिकल डाटा कलेक्ट करून आयोगाच्या मार्फत त्या ठिकाणी अहवाल मागवायला पाहिजे. त्याकरता आवश्यक तो निधी दिला पाहिजे. जे करायला पाहिजे ते न करता केंद्रावर ढकलायचं, टीका टिप्पण्या करायच्या, अशा प्रकारचं यांचं ढकलाढकलीचं काम सुरू आहे. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची मानसिकताच नाही, त्या दिशेनं काम होताना दिसत नाही. पण मग प्रवीणजी, आता तातडीनं काय केलं गेलं पाहिजे या अनुषंगानं, कारण याचे थेट पडसाद जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमटू शकतात, राज्याच्या राजकारणावर होऊ शकतात. एकीकडे चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारनं फक्त टाइमपास केला असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्याला या संदर्भात काय वाटतं? राज्य सरकारने टाइमपास करू नये, टाइम बाउंड प्रोग्राम करावा. कारण जर त्या ठिकाणी एम्पिरिकल डाटा कलेक्ट करण्यासाठी मागासवर्गीय आयोग गठीत केल्यानंतर त्याला आवश्यक तो निधी, त्या ठिकाणी एम्पिरिकल डाटा कलेक्ट करण्यासाठी यंत्रणा या उभ्या करून 3-4 महिन्यामध्ये त्यांचा अहवाल घेऊन चौकटीत बसवला पाहिजे. म्हणजे कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती पूर्ण न करता डायरेक्ट अध्यादेश काढला की तो टिकतच नाहीये. हे आपण 2दा त्या ठिकाणी बघितलं 2 आरक्षणाच्या बाबतीत. म्हणून मला वाटतं 3 ते 4 महिन्याचा टाइम बाउंड प्रोग्राम करून मोठी यंत्रणा लावून एम्पिरिकल डाटा त्या ठिकाणी मागवला पाहिजे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणून मला वाटतं ती प्रक्रिया पूर्ण केल्यावरच त्याला व्हॅलिडिटी मिळू शकेल. बिलकुल. आपल्यासोबत अतुल लोंढे देखील आहेत फोन लाईनवरनं, त्यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अतुलजी, राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेत. अध्यादेशावर स्थगिती आणण्याच्या अनुषंगानं राज्य सरकारला हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? ही जी एक ओबीसी बहुजन विरोधी भूमिका जी भाजपची आहे ते ठळकपणे इथं आपल्याला दिसते आहे. भाजपचे स्वतः गृहमंत्री यांनी संसदेमध्ये आणि सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. त्यांनी स्वतः पार्लमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही इम्पेरिकल डेटा देणार नाही. या संदर्भामध्ये त्यांच्याकडे 2011ची जी जनगणना आहे ती 2016 साली पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर हा इम्पेरिकल डेटा दिला असता तर त्या देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्येच हा विषय संपला असता. पण यांची मुळात भूमिकाची विरोधी आहे आणि त्यामुळे नुकसान ओबीसीचं बहुजन समाजाचं होऊ नये म्हणून अध्यादेश काढला होता. आणि मग इम्पेरिकल डेटा आपण आपल्या स्वतःच्या भरोश्यावर तयार करू या संदर्भामध्ये सगळी चर्चा जी आहे, जी सर्वपक्षीय सर्वदलीय बैठक सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी बोलवली होती त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका झाल्या. त्या बैठकाला मी सुद्धा उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये हे सगळं ठरलेलं होतं की आपण मागासवर्गीय आयोग ट्रिपल टेस्ट जी आहे त्यातली एक पूर्ण केलेली आहे. आता आपण जी आहे त्या संदर्भामध्ये इम्पेरिकल डेटा जो आहे तो कोरोना संपल्याबरोबर आपण तशी जशी मुभा आपल्याला त्या पद्धतीनं करू. हा एक मुद्दा आहे. तर मला एक सांगा की या सगळ्या गोष्टीमध्ये जर केंद्र सरकारने त्याच इम्पेरिकल डेटाच्या भरोश्यावर आपण सगळ्या योजना राबवतो. जातनिहाय जनगणना 2011 मध्ये झाली आहे, 2016 मध्ये पूर्ण झालेली आहे. यांनी का खोटं बोलले की 7.5 कोटी 8 कोटी त्याच्यामध्ये चुका आहे? वास्तविक अशी परिस्थिती नाही, हे सुद्धा समोर आलेलं आहे. त्यामुळे आज हे जे काही त्रांगळं निर्माण झालेलं सगळ्या गोष्टीचं, इव्हन मराठा आरक्षणाचं, ऑगस्ट 14 मध्येच 102वी घटना दुरुस्ती झाली होती, तेव्हा सुद्धा नकार दिला यांनी. मग 127वी घटना दुरुस्ती काय केली? तर संपूर्ण बहुजन समाजाच्या विरोधातली भूमिका 2014 नंतर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घेतल्या गेल्यामुळे आज सगळा समाज जो आहे त्याच्या संविधानिक हक्कापासून वंचित करण्याचं काम जे आहे त्याचं सगळं श्रेय जे ते भाजपला जातं. जे काही करावं लागणार यासाठी ते 100% महाविकास आघाडी करणार आणि काँग्रेस सरकार करणार. कारण की आम्ही आमची इमानदारी दाखवलेली आहे. स्वतः नाना पटोले साहेब जेव्हा अध्यक्ष होते, विधानसभेचे स्पीकर होते, त्यावेळेस त्यांनी स्वतः ओबीसीची जातनिहाय जनगणना जी आहे तो ठराव पारित केलेला आहे या सभागृहाने. पण अतुलजी, महत्वाचा मुद्दा इम्पेरिकल डेटाच्या संदर्भातला होता, ज्या मुद्द्याबद्दल सातत्यानं बोललं गेलं आणि भाजपच्या आम्ही देत नाही म्हणून सांगितलं ना बीजेपीने. नाही, मी म्हणूनच म्हणतोय की भाजपनं सातत्यानं हा आरोप केला की राज्य सरकारनं इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासंदर्भात काय हालचाली केल्यात, काही केलं नाही, टाइमपास केला फक्त, असं भाजपचं म्हणणं आहे. म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. मी तर तुम्हाला आता वस्तुस्थिती सांगितली काय काय यांनी केलेलं आहे. सगळं असताना सुद्धा यांनी एम्पिरिकल डेटा दिला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यांनी मराठा आरक्षणासंदर्भामध्ये अधिकार नसताना केलं, त्याही वेळेस आमच्यावर दोष ठेवला. मग 127वी घटना दुरुस्ती करून राज्याचे अधिकार परत राज्यांना दिले. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहे ना. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार याच्याशी कमिटेड आहे. ज्या गोष्टी करायच्या असतील आता अध्यादेशानंतर ती लिगल टीम, ॲडव्होकेट जनरल आहेत, ते जे काही सल्ला देतील त्या सल्ल्याच्या अनुषंगाने आपण ते करून टिकवण्याचा प्रयत्न करूच.
पण आपलं पाप दुसऱ्याच्या माथी कसं मारायचं, 10 वेळा खोटं कसं बोलायचं, असं करून जर करत असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला हे आतापर्यंत सगळं लक्षात आलेलं आहे. बर, अतुलजी धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. प्रवीण दरेकर देखील होते आपल्यासोबत. प्रवीणजी, आपले देखील आभार, आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. या संदर्भात आपण आणखी प्रतिक्रिया जाणून घेऊया. याचिकाकर्ते विकास गवळी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. विकासजी, राज्य सरकारला हा एक खूप मोठा दणका मानला जातोय. अध्यादेशाला स्थगिती दिली आहे सुप्रीम कोर्टानं. या अनुषंगानं आपली पहिली प्रतिक्रिया. सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाला मी धन्यवाद देतो की ओबीसीची फसवणूक करणारा हा अध्यादेश होता. बर, जोपर्यंत इम्पेरिकल डेटा किंवा ओबीसीचं एकूण लोकसंख्येमधलं प्रमाण ठरत नाही तोपर्यंत ओबीसीला आरक्षण देता येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचं आमच्याच याचिकेमध्ये 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ठणकावून सांगितलं होतं. असं असताना सुद्धा आणि मी सातत्यानं शासनाला आपल्या माध्यमातून पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सुद्धा हा विषय त्यांच्या लक्षात आणून दिला होता की जोपर्यंत आपण ओबीसीचा इम्पेरिकल डेटा गोळा करत नाही तोपर्यंत आपण ओबीसीला आरक्षण देऊ शकत नाही. परंतु तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही आमच्या पत्राची दखल घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालाची सुद्धा दखल घेतली नाही. त्याच्यामुळं नाविलाजानं आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय पुनश्च न्यावा लागला, कारण सातत्यानं गेल्या 30 वर्षापासून ओबीसीवर हा खूप मोठा अन्याय चालू आहे की ओबीसी संख्येनं 52 ते 54% असताना ओबीसींना फक्त 27% आरक्षण मिळते आणि ह्या 27% आरक्षणामुळं मराठवाड्यातल्या ओपन कॅटेगरीवर अन्याय होतो तर विदर्भातल्या ओबीसी कॅटेगरीवर अन्याय होतो. हे सरसकट 27% आरक्षण हे ओबीसीच्या या 27% आरक्षणामुळं प्रादेशिक असमतोल तयार झालेला आहे. हा प्रादेशिक असमतोल दूर करण्याचा अतिशय चांगला निर्णय 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष या सरकारमधल्या काही लोकांनी केलं आणि या सरकारला चुकीचं गाईड करणारी काही लोक त्या ठिकाणी बसलेली आहेत. त्यांच्यामुळं आज ही सरकारला खूप मोठी चपराक या निकालाच्या माध्यमातून आलेली आहे. आणि 4 दिवसा अगोदर मी एक संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेला आणि निवडणूक लढणाऱ्या सगळ्या ओबीसी उमेदवारांना एक पोस्टच्या माध्यमातून आवाहन केले होते की आपण कोणीही ओबीसीच्या जागेवर फॉर्म भरू नये किंवा निवडणूक लढवू नये. कारण निवडणूक जर लढवली आणि ते औरंगाबादचं पिटिशन सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन अशी ती ऑर्डर झालेली आहे. त्याच्यामध्ये तुमची निवड ही त्या निकालाच्या याला बांधील राहणार आहे आणि उद्या जर एखाद्या वेळेस हा ऑर्डिनन्स रद्द झाला तर तुमचे पद जातील. तर ह्या संदर्भात अनेक लोकांनी मला विचारणा केली तर त्यावेळेला मी सगळ्या लोकांना हा विषय समजावून सांगितला. मी सर्वोच्च न्यायालयाला धन्यवाद याच्यासाठी देतो की कमीत कमी 600 ते 700 लोकांची पद ह्या निवडून आल्यानंतर गेले असते ते आज या आमच्या पिटिशनमुळे थांबलेले आहेत. बर, विकासजी असेच आमच्या सोबत राहा. मी पुन्हा एकदा येतो आपल्याकडे. आपल्या सोबत सध्या ओबीसी आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके देखील आहेत. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. हाके साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे आणि पुढच्या सुनावणीपर्यंत ही स्थगिती असणार आहे. एक खूप मोठा आदेश सुप्रीम कोर्टाचा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतीतला हा दिसतोय. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. खरं तर सुप्रीम कोर्टाचा आदेश अजून मी थोडासा प्रवासात आहे, पण मला एवढंच सांगायचं आहे की गेल्या 6-7 महिन्यापासून जेव्हापासून ओबीसी आयोग निर्माण झाला त्यानंतर टर्म ऑफ रेफरन्सेस आम्हाला विचारणा करण्यात आली. एक डेडिकेटेड आयोग म्हणून आम्हाला जाहीर करण्यात आलं. पण त्यानंतर गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रशासनामध्ये आणि आयोगामध्ये जो संवाद व्हायला हवा होता किंवा ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन असे प्लॅन हवे होते. खरं तर जर निगेटिव्ह समजा सुप्रीम कोर्टाचा निगेटिव्ह निर्णय आला तर बी प्लॅन काय असला पाहिजे, सी प्लॅन काय असला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारच्या सुदैवानं म्हणा अथवा दुर्दैवानं म्हणा की गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायला हवं होतं ते करू शकलो नाही याची खंत आहे आम्हाला. मग हाके साहेब, याला जबाबदार कोण आहे असं वाटतं? जबाबदार मी आज आयोगाचा एक जबाबदार सदस्य म्हणून गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये वेळोवेळी माध्यमांच्या माध्यमातून आम्ही यावरती आवाज उठवण्याचा, लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न वेळोवेळी केलेला आहे. नाही, पण हाके साहेब, सातत्यानं हा प्रश्न विचारला जातोय की इतक्या महिन्यांचा अवधी असताना सुद्धा यावर काहीच कसं काम झालं नाही. इम्पेरिकल डेटा गोळा करण्याच्या अनुषंगानं काही हालचाली झाल्या का नाही? राज्य सरकारनं वारंवार सहकार्य केलं की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्या संदर्भात नेमकं काय सांगाल? गेल्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही आयोग असलो तरी
शेवटी गव्हर्नमेंट आम्हाला टर्म ऑफ रेफरन्सेसद्वारे आम्हाला प्रोग्राम दिल्यानंतर आम्ही त्या प्रोग्रामवरती काम करण्यास आम्ही बांधील आहोत. हा पण तरीही त्याही पलीकडे जाऊन ऍज अ सदस्य म्हणून मला असं म्हणावं असं वाटतं की ज्या पद्धतीनं रिप्लाय यायला हवा होता बर त्या पद्धतीनं आयोगाबरोबर संवाद साधला जायला हवा होता. तो संवाद गेल्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये एक जबाबदार सदस्य म्हणून मला खंत वाटते की हा संवाद साधला गेलेला नाही. बर बर हाके साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. या संदर्भातले याचिकाकर्ते देखील आपल्या सोबत होते, त्यांचे देखील आभार. त्यांनी प्रतिक्रिया दिली याबद्दल. आपल्या सोबत सध्या ओबीसी नेते हरिभाऊ राठोड देखील आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. राठोड साहेब, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. राज्य सरकारला मोठा दणका देणारी ही बातमी आता समोर येते. राज्य सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या. आपली पहिली प्रतिक्रिया. हे बघा, विकास गवळी विरुद्ध भारत सरकार हा जो खटला होता याच्यामध्ये 3 जजेस म्हणजे 3 न्यायमूर्तींनी जो निर्णय दिला होता हा तो एक प्रकारचा कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे, संविधानिक पीठ होतं ते. म्हणजे तो जे काही निकाल असतो तो कायदा बनतो. आता तो कायदा बनला होता, तो कायदा असा म्हणत होता की तुम्ही 50%च्या वर ओबीसी आरक्षण देता येणार नाही, हा. परंतु 50%च्या खाली सुद्धा एम्पिरिकल डाटा घेतल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही हे स्पष्ट होतं. हा परंतु सरकारने काय केलं की सुप्रीम कोर्टाने जो कायदा केला त्याच्यावर कायदा बनवला. हा. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो हे हा टिकणार नाही, हे चुकीचं आहे. हा. आता प्रश्न असा आहे की याला जबाबदार कोण आहे? हे जे एजी आहेत आशुतोष कुंभकोणी, हा. हा सल्ला कसा काय देतात सरकारला? राठोड साहेब, तुम्हाला कोण वाटतं कोण जबाबदार आहे या सगळ्याला? मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, हा. त्यांना काही सगळंच कळतं असं नाही आहे. हा त्यांना काही सगळं ज्ञान नाही आहे, त्यांना काही कॉन्स्टिट्यूशनचं ज्ञान नाही आहे. ते काही पूर्ण सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय ते वाचत नाही. हा. पण आय एस अधिकारी कशासाठी आहे? एजी कशासाठी आहे? त्यांचं काम आहे ना. आमच्यासारख्याला जर तो निर्णय समजतो, आम्ही सुरुवातीला पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हे अध्यादेश चुकीचं आहे, हे टिकणार नाही आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे एम्पिरिकल डाटा गोळा करणं आवश्यक आहे, त्याशिवाय ओबीसीला आरक्षण मिळणार नाही. हा असं असताना म्हणजे एक तर चुकीचे सल्ले देणारे हे एजी यांना बदलवायला पाहिजे. त्यांनी वाट लावली सगळ्या आरक्षणाची, महाराष्ट्राची वाट लावली आणि आता हे सरकारची वाट लावणार आहे. बर अशा पद्धतीने जर झालं तर ओबीसी परत हे सरकार कशाला आणतील? हे सरकारला आणणारच नाही परत. आणि म्हणून हे सगळं चुकीचं होत आहे. एक तर सरकार जाणून बुजून ओबीसीची अवहेलना करत आहे, ओबीसीचा छळ चालू आहे. ओबीसीची जनगणना होऊ नये, ओबीसीची लोकसंख्या लोकांना कळू नये, हा त्याच्या मधला छुपा अजेंडा आहे. बर आणि हे महत्वाचं आहे की ओबीसीची जनगणना त्यांना कळायची नाहीये. बर राठोड साहेब, थोडक्यात आपलं उत्तर अपेक्षित आहे. या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतं आणि आता पुढे सरकारनं तातडीनं काय केलं पाहिजे असं वाटतं? अर्थात सरकार जबाबदार आहे आणि याचे सल्ला देणारे ते पण जबाबदार आहेत. याच्यात एजीला कळलं नाही का? ते वाक्य वाचलं नाही का एजीने? हा हा एजीने स्पष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये असं वाक्य आहे की 50%च्या वर देता येणार नाही, परंतु एम्पिरिकल डाटा गोळा केला नाही तर तुम्हाला 50%च्या वर सुद्धा 0 सुद्धा देता येणार नाही, असं स्पष्ट तो निर्णय आहे. मग जबाबदार सरकार आहे ना. आता याला सरकारच जबाबदार आहे. बर आणि अशा एजीला ठेवता कशाला तुम्ही? बर मुद्दा कळला आपला. राठोड साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. कॅबिनेटच्या आगामी बैठकीमध्ये मेस्मा संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता आहे. मेस्मा संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याची शक्यता वर्तवली जाते. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर सरकार आता कठोर कारवाई करणार का असा प्रश्नही उपस्थित केला गेलेला आहे. मेस्मा लावल्यास नेमके काय परिणाम होऊ शकतात यावर सुद्धा कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकेल. मेस्मा लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतर मंत्र्यांचा सुद्धा सल्ला घेणार असल्याची माहिती मिळते.
अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. उदय, आगामी कॅबिनेटमध्ये मेस्मा लावण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होतीये, काय सांगता येईल त्याबद्दल? संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरती मेस्मासारखा कडक कायदा लागू करण्यासंदर्भात राज्य सरकार अतिशय गंभीरपणे विचार करत आहे. राज्य सरकारने याआधी एसटी कर्मचाऱ्यांना गर्भित इशारा देखील दिला होता. मात्र आता त्याची थेट अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचललेलं आहे. येणाऱ्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सर्व मंत्री याची चर्चा करणार आहेत, परिवहन मंत्री चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर जर का मेस्मा लावला तर राज्यामध्ये काय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भात देखील चर्चा करणार आहेत. आणि इतर जे मंत्रिमंडळाचे सहकारी मंत्री आहेत त्यांचं देखील मत जे आहे या संदर्भात विचारात घेतलं जाणार आहे आणि सर्वानुमते एक निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो गेले 1 महिन्याहून अधिक काळ चिघळत चाललेला आहे. त्या संदर्भात कठोर पाऊल आता राज्य सरकार उचलण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येते. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आता UPAमध्ये प्रवेश करण्याची शक्यता चांगलीच वाढल्याचं समोर येत आहे. कारण या 5 राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये शिवसेना निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आणि त्याच निमित्त उद्या संजय राऊत हे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आलेल्या असताना त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली होती आणि त्याच वेळेला ममतांनी काँग्रेसवर निशाणाही साधलेला होता. संजय राऊत यांनी यावेळेला काँग्रेसची बाजू घेत जर भाजपची सत्ता घालवायची असेल तर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असून भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत मोठ बांधण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या या भेटीबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकत्र अशी रॅली झालेली नाही मुंबईमध्ये कुठंही, महाराष्ट्रात कुठंही. आणि म्हणून आम्ही मुंबई काँग्रेसचे आम्ही सगळे पदाधिकारी फार उत्सुकतेने वाट पाहत आहोत. 28 तारखेच्या शिवाजी पार्कच्या रॅलीला स्वतः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या सुद्धा याव्यात असं मी एक हप्त्यापूर्वी ते पत्र लिहिलं होतं. आज माझं कम्युनिकेशन चालू आहे. कदाचित लवकर मी तुम्हाला त्या बाबतीमध्ये आमच्या दृष्टीने खुश खबरी मी आपल्या सगळ्यांना मी या बाबतीमध्ये सांगेन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्तानं डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातनं अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र जमलेत. दादरला येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. गेल्या वर्षीसारखंच यावर्षी सुद्धा कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे गर्दी न करता अनुयायांनी चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. यानंतर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. मी महाराष्ट्राच्या वतीनं, महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं, 13 कोटी जनतेच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनी सांगितलेला विचार आज देखील समता, एकता, बंधुता, सर्वधर्म समभाव या विचारांनीच देश पुढे जाऊ शकतो हे अनेकदा आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तोच विचारांनी आपण सगळ्यांनीच ह्या देशाला पुढे न्यायचं आहे. वेगवेगळी संकटं येत असतात, परंतु त्या संकटावर मात करून आपण त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो. काही लोकांच्या संकुचित विचारांमुळे लोकशाहीचं नुकसान होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याची गरज असल्याचंही फडणवीस म्हणाले. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये त्यावेळी दिलेलं जे भाषण आहे, आजही तेच भाषण जसंच्या तसं आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत किंवा आपल्या आता पार्लमेंटमध्ये द्यावं अशीच परिस्थिती आपल्याला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे.
त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की संकुचित वृत्ती सोडून आपण सगळ्यांनी एका मार्गाने चालण्याचा विचार केला तर आपण या देशाला एक महान देश बनवू शकतो. आज देश त्याच मार्गाने चाललेला आहे, पण देशाला काही संकुचित वृत्ती त्या मार्गावरनं खाली उतरवण्याचा प्रयत्न करतात. त्या सगळ्या संकुचित वृत्तींना मी या ठिकाणी अपील करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालून आपण जर एका दिशेने सगळे निघालो तर येत्या 10 वर्षामध्ये जगातला एक विकसित देश म्हणून आपण भारत देशाला प्रस्थापित करू शकतो. दादरमधल्या चैत्यभूमीवर पोलीस आणि अनुयायांमध्ये झटापट झाल्याचा प्रकार घडला. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा आग्रह अनुयायांनी धरलेला होता, मात्र पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून चैत्यभूमीवर बाबासाहेबांचे अनुयायी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यानंतर अनुयायांनी चैत्यभूमीवर ठिय्या मांडल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. मात्र आता चैत्यभूमी परिसरातली सगळी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. सरकारनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सुविधा दिली नसल्याचा आरोप काही अनुयायांनी केला. पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा महाराष्ट्राची खबरबात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिया मुस्लिम बोर्डाचे माजी अध्यक्ष वासिम रिझवी यांनी आज मुस्लिम धर्म त्यागून हिंदू धर्मात प्रवेश केलाय. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव जितेंद्र त्यागी असं ठेवलंय. त्यांच्यासोबत आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी बातचीत केली. पाहूया. आपका स्वागत है न्यूज 18 लोकमत में. सर, आपका नया नाम क्या है? हमारा जितेंद्र नारायण सिंह त्यागी. आपने नया नाम क्यों धारण किया? ये मुझको नाम दिया है क्योंकि हमने सनातन धर्म को स्वीकार किया है. इस्लाम ने तो मुझको निकाल दिया. देखिए, मैं इस्लाम छोड़ कर नहीं आया. इस्लाम के दरवाजे मेरे लिए बंद किए गए. मेरी कब्र, इस्लाम में जो एक प्रथा थी कि कब्रों में दफनाया जाता था, कब्र मेरी तोड़ दी गई. मैंने ये कहा कि भाई ठीक है, तुम मुझे दफनाना नहीं चाहते हो तो हम अपनी चिता को अग्नि दिलवा देंगे. उसके बाद भी कोई किसी का दिल नहीं पसीजा. हमको एक बार नहीं कई बार निकाला गया. मेरी लड़ाई शुरू हुई थी भगवान श्री राम के मंदिर से कि भगवान श्री राम के मंदिर पर जो झगड़ा सुप्रीम कोर्ट में चल रहा था, मैंने कहा था ये झगड़ा नहीं करना चाहिए, जगह वापस हिंदुओं को करना चाहिए. तब से मेरी लड़ाई शुरू हुई. मैंने सुप्रीम कोर्ट में एफिडेविट है. तब मुझको पहली बार इस्लाम से निकाला गया था. उसके बाद इस्लाम से निकाला गया जब मैंने मदरसों की आवाज़ उठाई. उसके बाद इस्लाम से निकाला गया जब मैंने कुरान के अंदर कमियां ढूंढकर मुसलमानों को बताया कि देखो ये अल्लाह की किताब नहीं है, ये षड्यंत्र है. मोहम्मद के चरित्र पर किताब लिखकर बताया कि मोहम्मद अहंकारी थे, मोहम्मद अल्लाह के रसूल नहीं थे. उन्होंने अपने अहंकार में एक इस्लाम मजहब को नहीं, उन्हीं ने एक अरब के रेगिस्तान में एक ऑर्गेनाइज वे में एक टेररिस्ट ग्रुप तैयार किया था जिसको इस्लाम का नाम दे दिया गया. तो आज भी देखिए वही मंशा से आज पूरी दुनिया में इस्लाम का नाम लो तो आतंक का चेहरा दिखाई देता है. ये मंशा तो मोहम्मद की थी. लेकिन आपका परिवार का कोई साथ नहीं आता. देखिए, हर इंसान स्वतंत्र है. जो परिवार के लोग मेरे साथ आएंगे हम उनको स्वीकार करेंगे. ये मेरा निजी फैसला है. जो परिवार के लोग मेरे साथ नहीं आएंगे उनको अपने हिसाब से जीने का अधिकार है. लेकिन हम उस हर व्यक्ति का, चाहे मेरे परिवार का क्यों ना हो, हर व्यक्ति का विरोध करेंगे जो सनातन के खिलाफ आवाज उठाएगा, जो अपने में इंसानियत ना पैदा करके हैवानियत पैदा करेगा. पाकिस्तान जैसी घटनाएं होंगी कि श्रीलंका के एक सनातनी धर्म के व्यक्ति को आग लगाकर मारकर जला दिया गया और लोग सेल्फी ले रहे थे. ये तुम्हारा इस्लाम तुम्हें सिखाता है. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप दास, प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता 2 महत्त्वाच्या गोष्टींचं आवाहन, आठवण करून द्यायची. पहिलं म्हणजे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा. दुसरं महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे
न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींच्या व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळू शकतील. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत रहा न्यूज 18 लोकमत.